राऊत साहेब, तुम्ही मोठी भूमिका जाहीर केली आहे आता समाज माध्यमांवर की हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे तो एकच मोर्चा असेल, जय महाराष्ट्र असं तुम्ही म्हणतो. तुम्ही एक असे केले की दोन भावांचा फोटो दाखवला, दोन भाऊ त्या दिवशी एकत्र पाहायला मिळणार महाराष्ट्राला एका स्टेजवर. महाराष्ट्रामध्ये सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय हा सुरू आहे. शालेय शिक्षणात त्रिसूत्री भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्यावं, ते आमचं आम्ही बघू. एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते. हे ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, अशा सर्व भाषा तज्ज्ञांचं मत आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे. फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाहीये. आमचा हिंदीला विरोध नाहीये भाषा म्हणून. पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही. गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे. याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करतायत. खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेल्या. सरकार सुद्धा आपापल्या पद्धतीनं, ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता, प्रेझेंटेशन, आता या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहे नक्की पडद्यामागे, हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे. या सादरीकरण जे करतायत सरकार, याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवड भूमिका मांडली. तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे. काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात, विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे, त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत, मराठी भाषेचे तज्ञ. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर चर्चा केल्यावर 7 तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं. राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती. मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ. 7 तारखेला हा विषय इथे संपला. मी तिथे उपस्थित होतो. त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले, काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात. ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं. आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली. ती 6 तारखेला. त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो. आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली. मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल
आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल. आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे. आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, रविवारी, आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो. माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीचं जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात. तर म्हणून आपण 7 तारखेला घेतला. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात. एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं म्हणून आपण 7 तारखेला घेतला. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात. एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी. ही 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याची, आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेला तर आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही. आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी होऊ. आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली. त्याच्यामुळे 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते, आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं, त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10ची वेळ सोयीची नाही आहे. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू. आता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्यात. त्याच्यात सकाळी 10 ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी. लोक लांबून येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील, त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील. त्या संदर्भात मी आज बोलेन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी. आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजन सुद्धा करू. आम्ही असं ठरवलेलं आहे, हे आधी सांगितलेलं आहे की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण आणि अतिक्रमण सुरू आहे, त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही 100 वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही, संघर्ष नाही. निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.